नमस्कार प्रेक्षकांनो, या प्रेमाची गोष्ट मालिकेचा रिव्ह्यू पाहण्यात अजून जर तुम्ही माझा मराठी मालिका लवर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहे, त्यामुळे नक्की माझा चॅनल हा सबस्क्राईब करा. तर प्रेक्षकांनो, या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की या सईच्या वागण्याने हा सागर प्रचंड दुखावलेला असतो आणि खूप अस्वस्थ झालेला असतो. ही सई सावनीचं ऐकून तू माझे पप्पा नाही आहे, तुझं माझ्यावर प्रेम नाही असं मनात ठेवलेलं असतं आणि त्याच विषयी हॉलमध्ये या ठिकाणी बसलेला असतो. खरंच सई जे बोलते ते बरोबर आहे. मी कोणाचीच काळजी घेऊ शकलो नाही. त्याविषयी आदित्य गेला तेव्हा तो बोलत होता, बाबा मी थांबू का? तेव्हाही मी या ठिकाणी काहीच बोलू शकलो नाही, गप्प राहिलो. आणि आताही सई जेव्हा बोलली तुझं माझ्यावर प्रेम नव्हतं, तुझं माझ्यावर प्रेमच नाही आहे, तरीसुद्धा मी या ठिकाणी काही सांगू शकलो नाही. शांतच बसलोय. खरंच मी चांगला बाप व्हायचा लायकीचाच नाही आहे. आणि सई जे काही बोलली ना ते बरोबर बोलली. तेव्हा ही मुक्त होते, असं काही नाही, तुमच्या मुलावर जीवापाड प्रेम आहे आम्हाला माहिती आहे ना. तेव्हा हा सागर बोलतो, हे सगळं नंतर गोष्ट घडली. तुम्ही जेव्हापासून आयुष्यात आलेत ना, त्यानंतर हळूहळू गोष्टी सुधारल्या आणि त्यानंतर मला प्रेमाची जाणीव कळली आणि त्यानंतर मग मी माझ्या मुलावर आता खूप प्रेम करते. परंतु त्याआधी कसं काय, त्याआधी मी विचित्र आणि वाईट वागत होतो. मुलीचा तिरस्कार करत होतो, तिच्या आसपासही जात नव्हतो, तिला खूपच दूर लोटायचो. त्यामुळे ती ज्या काही गोष्टी बोलते ना ते एकदम बरोबर आहे, काहीच चुकीचं बोलत नाही. मी तिच्यापासून दूर राहायचो, तिला सारखं सारखं ओरडायचो आणि त्यामुळेच तिला या सगळ्या गोष्टी खऱ्या वाटतात की पप्पांचं माझ्यावर प्रेमच नाही, मी त्याला नको हवी आहे. असं या ठिकाणी अस्वस्थ होऊन या ठिकाणी सागर बसलेला असतो. मुक्त खूप समजवते, असं काही नाही आहे. त्या सावनीच्या बोलण्यातून उगाच तुम्ही कोणत्याही गोष्टीचा टोकाचा विचार करू नका. सईचंही तुमच्यावर खूप प्रेम आहे, ती सावनीच्या भडकवण्यात येते. इंद्र आणि स्वाती सुद्धा या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न करते. लक्की पण या ठिकाणी खूप समजवतो. तसं काही नाही आहे, सगळं काही नीट होईल. सईला कळेल की तुमचं तिच्यावर किती प्रेम आहे. आणि मग यानंतर मग काही गोष्टी जुन्या आठवतात आणि ही इंद्र तर डायरेक्ट या सावनीच्या नावानेच खडी फोडताना दिसते. ती नालायक आहे, त्याच्यामुळेच हे सगळं होत आहे. पुढे हा सागर बोलतो की मी माझ्या स्वार्थापायी पोरांचं आयुष्य बरबाद केलं, तोडवलं त्यांचे आनंद, मी खरंच खूप वाईट आहे. तेव्हा सागर बोलतो, नाही असं काही नाही. ही सई जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलली ना तेव्हा मी तिला काहीच बोलले नाही, कारण मला माहिती आहे तुझं या सईवर, आदित्य सगळ्यावर खूप प्रेम आहे. नाही असं नाही आहे, मी जे काही वागत होतं म्हणून या साईने बोलून दाखवलं आणि ते एक प्रकारे बरोबरच आहे. त्या सावनीने जे काही आरोप केलेत खोटे. खरं तर या सावनीच्या जीवाला धोका होता. प्रेग्नन्सी खूप कॉम्प्लिकेटेड होती, म्हणून डॉक्टरने सल्ला दिला होता की एक तर बाळ वाचेल किंवा मुलगी वाचेल. त्याच्यामुळे प्रेमापोटी या ठिकाणी सागरने सही केली होती पेपरवर. पण त्याची इच्छा होती की दोघांनीही वाचावं. प्रेमापोटी केलं, पण त्याचा बाप तेव्हा पण जिवंत होतं. त्यामुळे फक्त तिच्या आनंदासाठी हे काही केलं नाहीये. सावनीचा जीव वाचवण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या. पण ही सावनी वेगळ्या पद्धतीने बोलते. भाई पण या ठिकाणी तिचं खूप प्रेम होतं. नाईलाजाने या सगळ्या गोष्टी सही केल्या असंही स्वाती बोलताना दिसतं. आणि यानंतर उलट मुलगी झाल्यानंतर ना यांनी सगळीकडे पेढे वाटले होते. 10 किलो पेढे आणले होते आणि ते सगळे या ठिकाणी अख्ख्या दवाखान्यात वाटले होते. असं इथं लक्की आल्यानंतर ते सुद्धा सांगतो. हे सगळं ऐकल्यानंतर त्या मुक्ताला काहीतरी सुचतं आणि बोलते की तो जो तुम्ही म्हणताय 10 किलो पेढे वाटले आनंदाने, त्याचा व्हिडिओ तुमच्याकडे आहे का? तेव्हा ती बोलते, ॲक्च्युली तो माझ्या मोबाईलमध्ये शूट केला होता. मी नुकताच नवीन मोबाईल घेतला होता आणि पहिला व्हिडिओ तो शूट केला होता. पण तो आता मोबाईल नाही, परंतु ते मी लॅपटॉपवर घेतलं होतं. परंतु आता लॅपटॉपही तो खराब झाला आहे, त्याच्यामुळे सध्या तो व्हिडिओ नाही. तेव्हा ही मुक्ता बोलते, प्लीज असं करू नको. काही करून ते जे काही आहे ना तू ते शूट कर आणि काही करून तो व्हिडिओ मिळव. तर ते व्हिडिओ जर सईने बघितला तर नक्कीच तिचं मत बदलेल. आणि सागर तुम्ही काळजी करू नका, सईचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझंही त्याच्यावर खूप प्रेम आहे. मला खूप चांगलं माहिती आहे या सावनीच्या द्वेषाला ती फसणार नाही आहे. ती तुझी मुलगी आहे. तिला आज ना एक दिवस नक्की समजणार आहे की तिच्या डॅडचं तिच्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळं काळजी करू नका. ही सावनी आपल्या आयुष्यात वादळ आणू शकणार नाही, त्यामुळं काळजी करू नका तुम्ही. सगळं बोलत असताना बाहेर काहीतरी आवाज येतो. मीडियावाले आलेले असतात. सागर कोल्हे कुठे, मला त्यांच्याशी बोलायचं. लकी आधी जातो. त्यानंतर मागून सागर येतो आणि आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारतात. सावनीने जे काही आरोप केले ते खरं आहे का? याच्यावर तुमचं मत काय आहे? तुम्हाला खरंच तुमची मुलगी नको हवी का? एवढं का तुमचा द्वेष आहे? हे बरेच प्रश्न विचारताना दिसते. तेव्हा तुम्ही पण मला विचारणार आहे. तुम्ही मला असे प्रश्न विचारू शकत नाही, मी तुम्हाला उत्तर देण्यास बांधील नाही आहे, असं तो पत्रकारांना ढकलताना दिसतोय. त्यानंतर ते बोलतात की आधी तुम्ही नीट वागा, मीडियाशी असे बोलण्याची पद्धत नाही आहे. तेव्हा मुक्ता बोलते, सॉरी जे काय झालं ते
पण तुम्ही या सगळ्या गोष्टी करता ते एकदम चुकीचं आहे. ते सावनीने आरोप केले आणि तुम्ही लगेच खरं मानून इथे आले का? तेव्हा नाही, आम्हाला सत्य जाणून घ्यायचं म्हणून इथे आले. तेव्हा मी तुम्हाला बाईट देते. जे काही आहे ना ते मी सगळं सांगते. ही सावनी जे काही बोलते ना ते पूर्णपणे षडयंत्र आहे. ते सगळं खोटं आहे. उलट या सागरचं तिच्या मुलीवर खूप प्रेम आहे आणि खरी आहे खोटी आहे हे काही नसतं. मुक्ता कोहली मी या सईची आई आहे असं या ठिकाणी बोलताना दिसते. तेव्हा हे सगळे म्हणतात की याचे पुरावे काय? तेव्हा पुरावे लवकरच तुम्हाला सादर होतील आणि ही सावनी खोटं बोलते हे सुद्धा सिद्ध होईल. परंतु तोपर्यंत तुम्ही या. तुम्ही उगाच कोणी आरोप केले की लगेच उठून येतात. तुम्ही खरं खोटं सगळं करणं गरजेचं आहे असं बोलून त्यांना पाठवताना या ठिकाणी दिसते आणि हे सगळं सावनी आणि हर्षवर्धन टीव्हीला बघत असतं आणि मग हर्षवर्धन फोन करतो. बघितलं का मी जी आग लावली ना ती कशी पेटली आणि पूर्ण भडका उडवला. या साखरचे बोलती बंद झाले. आपण जे मीडियावाले पाठवले होते त्यांनी त्यांच्या घरात घुसून राडा केलाय आणि आता या ठिकाणी त्याची बोलती पण झाली. मुक्ता पुढे आली. मुक्ताच्या आडून त्याला सगळं काही करावं लागतंय. मुक्ताशिवाय तो काहीच करू शकत नाही असं या ठिकाणी सावनी बोलताना दिसते. तेव्हा हर्षवर्धन बोलतो, बघितलं का आपण दोघं एकत्र आल्यानंतर या सागरची आपण कशी वाट लावू शकते आणि यापुढे असंच करायचं असं बोलताना दिसते. तेव्हा ही सावनी बोलते, खरंच त्याची वाट लावायची आणि तू काय बदल नाही, तू पहिल्यासारखाच आहे. तेव्हा हा विचारतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? म्हणजे तू पहिल्यासारखाच हरामखोर आहे असं या ठिकाणी बोलते आणि ही सावनी विचार करते की मुक्ताला वाटलं का आता मी संपले, पण उलट ती संपणार आहे. आणि या ठिकाणी सागर एकदम अस्वस्थ बसला असतो. तेव्हा ही मुक्ता बोलते, कॉफी वगैरे आणू का तुला? तेव्हा नाही, या कॉफीने एका गोष्टी मिटणार नाहीये आणि सगळं सांगतो की खरंच एका बापावर ही वेळ येऊ नये. मला एखादी निवड करावी लागली, बाप, मुली, आई किंवा मुलगी, आणि कोणावरच ही वेळ येऊ नये का असं बोलताना दिसते. आणि ती मुक्ता तिला खूप समजून दिसते. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जर हारला तर सावनीला हेच पाहिजे, ते जिंकेल. त्याच्यामुळं तर या सगळ्या गोष्टीचा तुम्ही बिलकुल विचार करू नका. आपल्याला लढायचं आहे आणि जिंकायचं सुद्धा. सईचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि ते आता तिला दाखवून द्यायचं आहे असं ते बोलताना दिसते. सई आपली मुलगी आहे. आपण काही हिरावून तिला घेऊन जाऊ शकत नाही. आपल्याला सावनीला सांगायच पाहिजे खरं काय ते आणि तिथं जायलाच पाहिजे. थांब मी बघतेच आता असं या ठिकाणी सागर भडकून निघतो. नाही, आपण मिळून जाऊ, पण शांत डोक्याने जायचं. आणि हेच तिथे सावनीला भेटायला जातात आणि तसे तेव्हा ही मुक्ता आधी येते. तेव्हा ही सावनी बोलते, मला माहिती आहे तू इथे येणारच म्हणून 2 कॉप्या करून ठेवल्या. आणि आत मारल्यानंतर हा सागर येतो. अरे वा, एक पे एक फ्री. दोघं दोघं आलेत. मला वाटतं पहिले सागरलाच मुक्ताच्या कुबड्या पाहिजे होत्या, पण आता मुक्ताला पण सागरच्या कुबड्या लागल्यात का? तेव्हा ही मुक्ता तिला बोलते, लाज वाटते का? स्वतःच्या स्वार्थासाठी या मीडियाचा घाणेरडा वापर करते. मुलांच्या मनाचा बिलकुल विचार केला की नाही. आणि बरंच या ठिकाणी सोलताना दिसते. तू आई आहे की कोण आहे? मुलांचा त्रास किती होतोय बघितलं का? तेव्हा ही बोलते, तू मला सांगू नको. जेव्हा सईदला माझ्यापासून हिरावलं तेव्हा या गोष्टीचा विचार केला नाही का? आणि त्यानंतर आदित्यलाही मला हिसकावून घेण्यासाठी तुम्ही नोटीस दिली तेव्हा या गोष्टीचा विचार आला नाही. तेव्हा मला कसं वाटलं होतं, तेव्हा तुम्ही विचार केला नाही आणि आता मग मी तुमचा का विचार करू असं या ठिकाणी बोलताना दिसते. आणि आता इथे मुक्ता बोलते की ह्या खालच्या थराला तू गेली आणि यानंतर हा सागर मात्र भडकतो, गप बस, तू मला सांगू नको. ठीक आहे, तू बोलते ना मुक्ता मुलं चोरते. हो, मुलं चोरली तिने आणि मुलांच्या सोबतच तिने त्यांची मनही चोरली आहे, जे तुला जमलं नाही. तू स्वार्थासाठी मुलांचा वापर केला. तुझं बिलकुल प्रेम नाही आणि माझंही मुलावर खूप प्रेम आहे, पण तुला ते कधी कळलंच नाही. आणि यानंतर आवाज खाली असं ही सावनी डायरेक्ट सागरला बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि यानंतर मग तुम्हाला पाहायला मिळेल की सावनी डायरेक्ट ह्यांना चॅलेंज देतात. तुम्ही आदित्यला माझ्याकडून हिसकवण्याचा खूप प्रयत्न करताना आता बघा आदित्य तर माझ्याकडे राहिलेच, पण आदित्यसोबत या सईला पण तुमच्याकडून हिसकवून त्याची कस्टडी घेणार बघा तुम्ही आता. आणि यानंतर ही मुक्ता भडकते. या आदित्य सोड, या सईच्या केसालाही धक्का लागला आणि आमच्यावर हिसकवण्याचा प्रयत्न केला आणि काहीही बोलण्याचा प्रयत्न केला ना तर फाडून खायला अशी धमकीच या ठिकाणी आपल्याला देताना ही मुक्ता सावनेला दिसते. आणि आता मग येणाऱ्या भागामध्ये ही सई खरंच दाखवलेली असते.
पप्पाला मला बघायची इच्छा नाही ना, तोंड बघायची इच्छा नाही. आता मला पण पप्पाचं तोंड बघायचं नाही असं डायरेक्ट ही सई बोलताना दिसतो आणि हे सगळं बोलण्याने सागर खूपच दुःखवताना दिसतो. त्यामुळे आता पाहू मालिकेत येणाऱ्या भागामध्ये या ठिकाणी अजून आपल्याला काय काय पाहायला मिळते. अशाच मालिकेचे रिव्ह्यू पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करू शकता.